पुणे जिल्हा घाटमाता आणि भीमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होत आहे। 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उजनी धरणाची जलपातळी ही सध्या 490.350 मीटरवर पोहोचली असून धरणातील एकूण पाणी साठा 1672.76 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 59.7 TMC इतका झालेला आहे। सध्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणी साठा जरी -8.57% असला तरी धरणात येणारा पाण्याचा ओघ पाहता हे धरण आज मध्यरात्रीच्या सुमारास प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे। सध्या दौंड येथून उजनी धरणात तब्बल 1,56,000 क्युसेक्स या विक्रमी वेगाने पाण्याचा महाविसर्ग सुरू असून येथील नदीची पाणी पातळी ही 503.970 मीटरवर पोहोचली आहे। तर दुसरीकडे पुणे शहर आणि खडकवासला धरण परिसरात ही मुसळधार अतिवृष्टी सुरू आहे। खडकवासला धरण सध्या 75% भरल्यामुळे या धरणातूनही आता कोणत्याही क्षणी मुळा-मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे। या सातत्यपूर्ण पावसामुळे पुण्यातील इंद्रायणी आणि मुळा-मुठा नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या भागात पूर सदृश्य गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। खडकवासला आणि भीमाशंकर मधून येणारे हे सर्व पाणी पुढे उजनी धरणातच मिसळणार असल्यामुळे दौंड तसेच उजनी परिसरातील भीमा नदीकाठच्या सर्व गावांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विनाकारण नदीपात्रात उतरू नये असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे।